मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर देणार आहे. तर बघा सर्वात पहिले जर बघितलं आपण तर तुमचं राईट आन्सर वन लाईन म्हणजेच वन लाईन वाले जे क्वेश्चन्स आहेत तुमचे डेफिनेशन झाले किंवा वन सेंटेन्स वाले क्वेश्चन त्याच्यामध्ये बघा मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये येऊ शकतो तुमचं डिफाईन पॅथोजेनिक फंगी. तर हे पॅथोजेनिक फंगी क्वेश्चन मध्ये विचारू शकतो किंवा सेकंड मध्ये जर बघितलं आपण तर सेकंड विचारू शकतो तुम्हाला डिफाईन बायोरेमेडिएशन. तर बायोरेमेडिएशन जनरली जर बघितलं आपण तर बायोरेमेडिएशन म्हणजेच काय आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून जसं आपण काय करू शकतो तुमचे जे वॉटरमधले जे कंटॅमिनंट्स आहेत तर त्यांना डिग्रेड करण्यासाठी जे यूज करतो आपण. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. तर हे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचे तुम्हाला कोणते पण एक एक्झाम्पल लिहायचे जसं तुमचे स्टॅफायलोकॉकस झाले स्ट्रिप्टोकॉकस झाले त्यांच्या काही स्पेसेस असतात. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा एक येतो तुम्हाला डिफाईन रिझॉल्विंग पॉवर. तर जसं हे रिझोल्युशनसाठी आपल्या मायक्रोस्कोपचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जोसेफ लिस्चर यांचे कॉन्ट्रीब्युशन द्यायचे. आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं होतं जसं क्लासमध्ये तर जोसेफ लिस्चर यांचं कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर प्युअर कल्चर. तर प्युअर कल्चर म्हणजेच काय तो कल्चर आपण जो फ्युचरसाठी स्टोअर करून ठेवतो किंवा ज्यांचे आपण ग्लिसरॉल स्टॉक्स बनवतो तो आहे तुमचा प्युअर कल्चर. त्यानंतर जर बघितलं आपण तर गिव्ह दी फॉर्म्युला ऑफ मॅग्निफिकेशन इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर हे मॅग्निफिकेशन बद्दल जर विचारायला बघितलं आपण तर मायक्रोस्कोप वरती जनरली तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्क्सचे क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर आहे बघा नेम द 2 कंपोनंट्स ऑफ पेप्टिडोग्लायकॅन लेअर. तर जसं बघितलं आपण तर पेप्टिडोग्लायकॅन लेअर जी आपल्या बॅक्टेरियाची सेल वॉल बनवते. बॅक्टेरियाची सेल वॉल तुमच्या पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर तुमच्या फंगीची जी लेअर आहे ती चिटिन पासून बनलेली आहे. त्यानंतर अजून जर बघितली आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया तुमचे त्याची म्युरिन पासून बनलेली आहे. जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्यांची जी सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे. तर त्या पेप्टिडोग्लायकॅन लेअर पासून जसं पेक्टिन झालं असे तुम्हाला त्याचे कंपोनंट्स लिहायचे. सेकंड बघा शॉर्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. हे 3 मार्क्सचा क्वेश्चन असतात. 2 लिहायला लागते तुम्हाला. याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ अँटन वॉन लिव्हनॉक. तर अँटन वॉन लिव्हनॉक यांचे ज्यावेळेस आपण कॉन्ट्रीब्युशन बघतो तर त्यावेळेस बघा आपण यांचं एक कॉन्ट्रीब्युशन की जसं त्यांनी आपल्याला सर्वात पहिले जे आहे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्कवरी केली ड्राय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावला. दॅट्स वाय वी से दॅट की जे आपले अँटन वॉन लिव्हनॉक आहे ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर असे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. तर बघा ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व्ह करतो तर एक पॉईंट असते तुमच्या एक पॉईंट आपण 0.5 मार्कला लिहितो. म्हणजे एका मार्कासाठी तुम्हाला 2 पॉईंट्स लिहिणं गरजेचं असते. सेकंड जर बघितलं आपण डिस्क्राईब रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बनते तुमच्या एन्व्हायरमेंटनुसार. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर राईट शॉर्ट नोट ऑन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. तर हे आरडीएनए तुमचं याच्यामध्ये तुमचं कोहेनचं वर्क काय आहे. त्याच्यानंतर आपण आरडीटी म्हणजेच रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतो आपण याला तर किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो आपण याला. तर यांच्यामध्ये आपण जसं यांचा वापर करून प्लांटमध्ये काय डेव्हलपमेंट केलेली आहे जसं बघा आपण तुमचा आरडीटीचाच वापर करून जसं कोवॅक्सिन कोरोनाची व्हॅक्सिन कोविशिल्ड हे जे व्हॅक्सिन्स आहेत अशा व्हॅक्सिन्स डेव्हलप करू शकतो. किंवा आपण जेनेटिकली मॉडिफाईड जीएमओज आहेत तुमची जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स किंवा काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत आपलं जसं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर बीटी कॉटन. ते असे तुमच्या आरडीटीचे असं शॉर्ट नोट त्याच्यावर लिहू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण एक्सप्लेन डिटेल एनीवन लिहायला लागतं तुम्हाला. हे तुम्हाला 6 मार्क्ससाठी असते. जसं याच्यामध्ये विचारलेलं आहे डायज अँड स्टेन्स. तर डायज कोणती आपली जे आपण यूज करतो ब्रोमोफिनॉल ब्लू त्याच्यानंतर इथिडियम ब्रोमाइड हे काही डायज आहेत. ब्रोमोफिनॉल ब्लू जो झाला तुमचा तो स्टेन झाला. आपण जे ज्यावेळेस बघा आपण मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ज्यावेळेस आपण टेस्टिंगसाठी स्लाइड्स बनवतो त्यावेळेस त्याच्यावर जो कलर असतो ब्रोमोफिनॉल ब्लूचा ते एक तुमचं स्टेन आहे. त्यानंतर बघा एक्सप्लेन प्रिन्सिपल अँड स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राम स्टेनिंग. तर हे ग्राम स्टेनिंगचं तुम्हाला सेमॅटिक रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि त्याचं प्रिन्सिपल द्यायचं आहे की ग्राम स्टेनिंगचा आपण वापर कशासाठी करतो. तर ते जनरली जर बघितलं आपण तर तो बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे ग्राम निगेटिव्ह हे आयडेंटिफाय करण्यासाठी जसं पिंक आणि व्हायोलेट हे कलर ते असो. त्यानंतर जर बघितलं आपण तर डिस्क्राईब प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा आपण इथे प्रिन्सिपल लिहायचा आहे आणि रे डायग्राम काढायचे तुम्हाला ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे. जसं बघा जनरली जर बघितलं आपण तर प्रिन्सिपल लिहिलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं त्याचे 2 टाईप असतात एक सेम असते आणि एक टेम असते. तर तुम्हाला टेमचं लिहायचंय डायग्राम काढायचं सॉरी. त्यानंतर जर बघितलं आपण शॉर्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे तुमचा. असे 2 क्वेश्चन लिहायचे तुम्हाला 6 मार्क्ससाठी. तर इथं डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट युकॅरियोट. प्रोकॅरियोट जर बघितला सिंगल सेल आहे युकॅरियोट मल्टीसेल्युलर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे आपले मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आहे तर हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स प्रोकॅरियोट्स मध्ये तुम्हाला जनरली जर बघायला गेलं तर आपण ते भेटत नाहीत बट युकॅरियोट मध्ये ते प्रेझेंट असतात. त्यानंतर असो
तुमचा न्यूक्लियस जो आहे तो इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असेल प्रोकॅरियोटमध्ये. युकॅरियोटमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर न्यूक्लियाय हा प्रेझेंट असतो प्रोकॅरियोटमध्ये. न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो युकॅरियोटिक सेलमध्ये. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, राईट शॉर्ट नोट ऑन आर्किया. हे इव्होल्युशनरी बॅक्टेरिया आहेत आपले. त्याच्यानंतर कार्ल लोएस यांचं 3 डोमेन्स क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे द्यायचं तुम्हाला, बॅक्टेरिया, आर्किया. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर एक्सप्लेन इन डिटेल लास्ट क्वेश्चन आहे तुमचा. याच्यामधले जनरली जर बघितलं आपण तर 6 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन लिहायचं तुम्हाला लुईस पाश्चर यांचं फील्ड ऑफ मायक्रोबायोलॉजीमध्ये. त्यानंतर बघा लुईस पाश्चर यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्याला, यांनी पाश्चरायझेशन टेक्निक दिलेली. त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यांचा तो टेम्परेचर लक्षात ठेवायचा 62.8, ज्याच्यावरती आपण काय करू शकतो, जसं आपण मिल्क बॉईल करतो, दूध गरम करतो घरी, जसं आपण आणलं गाईचं दूध तर त्याला सर्वात पहिले गरम करतो, तर ती टेक्निक आपल्याला सर्वात पहिले दिलेली पाश्चरायझेशन पाश्चर यांनी, लुईस पाश्चर यांनी, आणि त्याच पद्धतीला आपण पाश्चरायझेशन म्हणतो. त्यानंतर जर बघितलं आपण ते एक आहे तुमचं एक्सपेरिमेंट जे डिस्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या स्पॉन्टेनियस जनरेशनला अलेक्झांडर यांच्या ते त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर डिस्क्राईब द डिफरंट ब्रांचेस ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीचे जे ब्रांचेस आहेत, जसं जनरली जर बघितलं तर एक मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं शॉर्ट नोट द्यायचं आहे. तर मायक्रोबायोलॉजी आपण मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोब्सचा यूज करून मेडिकलमध्ये काय एनहान्स करू शकतो किंवा त्याचा वापर करून आपण ह्युमन वेलफेअरसाठी कसं यूज करू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण एक अजून येते तुमचं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये जसं ऑलरेडी आपण वी आर युझिंग मायक्रोब्स फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर वेगवेगळे एन्झाईम्स प्रोड्यूस करण्यासाठी पण आपण मायक्रोब्सचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर बिफोर 20th सेंचुरी आपण जर बघितलं तर जसं पिग्सचा यूज करत होतो आपण इन्शुलिन प्रोडक्शन करण्यासाठी, बट नाउ डेज वी आर प्रोड्युसिंग इन्शुलिन विथ द हेल्प ऑफ इकोलाय. त्याच्यानंतर अजून जर बघितलं तर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये बघा तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण कशासाठी करतो, एक बायोफर्टिलायझर प्रोडक्शन करण्यासाठी. जसं एक एक्झाम्पल आहे तुमचं ट्रायकोडर्मा. हे सर्व तुम्ही सर्व याच्याबद्दल माहित असेल तुम्हाला, जसं आपण स्प्रे करण्यासाठी. त्यानंतर जर बघितलं आपण तर काही